हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना। तर भावा बहिणींनो, आताशी फ्री झाली मी। फोन येत येतय, ऍड्रेस लिहायचं आणि तीन। तर हो का सगळं मसाला पॅकिंग झालेलं आहे बर का। हो का पॅकिंग झालेलं आहे, आता उद्या कुरिअरला पाठवून द्यायचं। सगळा मसाला संपलाय। आता तुमच्या दाजीला मी परत आता मिरची आणायला लावलेला आहे तालुक्याला। तर एवढं प्रतिसाद दिल्याबद्दल, आपल्या नवीन बिझनेसला एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते बर का मी। एवढा तुम्ही खपाखप एकाच बहिणीची म्हणजे ऑर्डरी 2-2 किलोची आहेत। तर एवढं प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुमच्या पूनमताईकडून आणि तुमच्या पूनमताईच्या फॅमिलीकडून। तर आपला नवीन बिझनेससाठी तुम्ही शुभेच्छा पण दिलेल्या आहेत। हो का दाजीचा फोन येतोय, एकच मिनिट। तर भावा बहिणीनं दाजीचा फोन येत होता, मिरची आणायला लावलंय। हो का पॅकिंग झालेलं आहे। आता उद्याच्याला ऑर्डरला मसाला टाकून द्यायचा। आज रविवार सुट्टीमुळे काय टाकला नाही। आणि एवढा भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद करते। आपला ऑलरेडी मसाला खास म्हणजे हो का भावा बहिणीनं, तुम्हाला गावाकडची चव देण्यासाठी घरी मशीन पण आणलेली आहे मी। आणि मसाला अगदी घरी झणझणीत गावरान पद्धतीने बनवून सगळ्या भावा बहिणींना पार्सलनी ऑर्डरनी पाठवायचं पण काम हातात घेतलेलं आहे तुमच्या पूनमताईंनी। तर आता आपला परत दुसरा मसाला तयार होणार आहे लवकरच। उद्या हे ऑर्डरला जाणार। तर बायडा आते आली, बायडा आत्याने टिस्टीला नेला होता मसाला। बाय चांगला कसं काय होता? म्हाताऱ्या माणसाला टिस्टी कळते त्या भावा बहिणींनो। होय कसा होता मसाला बायडा त्या कालवण केलं का? मस्त तरी भाज मसाला सकाळीच मी अर्धच होती। हा ते पूनमताई तरी भाज मसाला तरी आली एक आणि दोन आणि चवीला तरी एक वाट असं ना। तर भावा बहिणीनो, बायडा त्याला काल टेस्ट साठी दिला होता मी। तिने पण कधी माझा मसाला खाल्लाच नव्हता। आणि भावा बहिणीला ऑर्डरला पाठवायचं म्हणल्यावर ती तर अजून मनापासून ती इच्छा वाढली, भावा बहिणीला जायचं आहे ऑर्डरनी मसाला। मग कसा आहे मसाला? आणि तसं बी आहे ना, एक कुटाय आलेला माणूस होता, त्याने बी नेलाय टेस्टला। कुटाला रात्री कुटाय आलता ना मसाला। एकच मिनिट भावा बहिणीनं फोन येतोय। भावा बहिणीनं ह्या का बायडा त्याने टेस्ट घेतली आपल्या मसाल्याची। होय बायडा त्या कशी वाटली टेस्ट? तर भावा बहिणीनं दाजीचा फोन, दाजीनं फोन करू माझं बेल पाडलं, तालुक्याला लावलंय दाजीला। हो का मला नाही जमलं ह्या ऑर्डरींमुळं, सारखं फोन येतात, ऍड्रेस येतात, मग ती लिहावं लागतंय पत्त ती घेतले तिथं। आता उद्या कुरिअरला आपल्या ऑर्डर टाकून द्यायच्यात ना, त्याच्यामुळं गडबड। हा आता परतचा मसाला तयार करायची गडबड। होय बायडा ते मिरच्या निसू काय होतं बायडा ते? कंबर दुखत पाठ दुखती। अपूर्वा तर म्हणत होती मम्मी आण मिरच्या, आपण संध्याकाळी आहे ना रातभर सगळ्यांनी नीट करू। भावा बहिणींनी मला औषध आणून द्या पाठीला कमराला। हा औषध आणून द्या त्यांनी। सगळ्यांचं तीच तर आहे बायडा त्या, सगळ्यांचं तीच दुखत आहे बाया, कमरा मान पाठ तीच चालू झाल्या दुखणी। तर भावा बहिणीनं हो का आपला मसाला ऑलरेडी सगळा पॅकिंग झालेला आहे बर का। आणि तुम्हाला सांगते मस्त पैकी हो का सगळा मसाला संपलाय। फक्त 1-1.5 किलो मसाला राहिलेला आहे। तो बी ऑर्डर यायला लागल्या दाजींच्या ह्याच्यावर आले ते। आता आल्यावर तो पण पॅकिंग करावा लागल। तर आता परत आपली दुसरा मसाला तयार होणार आहे ऑर्डर साठी बर का। तर फटाफट उशीर न करता गावाकडच्या मसाल्याचा स्वाद घेण्यासाठी ऑर्डर नंबर तर दिलेला आहे 98 22 20 85 82। दुसरा नंबर 76 66 60 27 46। ही दोन्ही नंबर व्हॉट्सअपला आहेत। तुम्हाला जर कुणाला आपले ऑर्डर बुकिंग करायची असेल तर दोन्ही पण नंबर व्हॉट्सअपला आहेत। तर फटाफट उशीर न करता आता परतच्या पुढच्या मसाल्यात तुमचा नंबर लागला पाहिजे। आता ह्यो मसाला तर काही संपला, जेवढा बनवला होता 14-15 किलो तेवढा मसाला संपलेला आहे एकाच दिवसात। पण त्याच्यासाठी मेहनत आमची 8 दिवस झालं चालू आहे। मिरच्या निसणं परत ही आता ही कसं आहे मसाला तयार झाल्या पॅकिंग ही केलं ना, झणझणीत निसता लाल आपला मसाला, कांदा लसूण मसाला, लाल मसाला। तर भावा बहिणींनो चला आता इथून पुढे आपलं ही काम तर चालू झालेलं आहे।
खास म्हणजे हो का ही मशीन पण आपली, ही मशीन आपली आणलेली आहे खास सगळ्यांच्या सेवेसाठी. तर गावाकडचा गावरान पद्धतीचा मसाला तुम्हाला मिळणार आहे उशीर न करता. पुढच्या ऑर्डर मध्ये आता ही ऑर्डर आपली चाललेली आहे उद्याच्याला, वाजत गाजत. तर एवढं सगळ्यांनी मनापासून म्हणजे भरभरून प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद करते. असंच प्रेम राहू द्या. होय. आणि उद्या शिवण्याची सहल पण जायची भाऊ बहिणींनो. शुभेच्छा द्या, पैसे शिवणी सहलीला चालली शिवण्या. चला भाऊ बहिणीनो हो का शिवण्या चालली आता मिरची. शिवणीची सहल आहे त्यासाठी पटापट ऑर्डर टाका. हा शिवणीला फिरायला जायला पैसे द्यायचे ते मला. होय. बंद करते. तर चला जेवण पण भेटत नाही टायमावर भाऊ बहिणीनं बिझनेस चालू केल्यावर. काय सांगायचं तुम्हाला, सकाळी जेवली होती मी 1-1.5 चपाती खाल्ली होती, त्याच्यावर अजून काय जेवण केलं नाही. आता पोटातले आताडी वडायला लागल्या जेवल्याला. हे काय मग ह्याच्यामुळंच तर रक्त कमी होत चालतंय माझं. मग नाही खाण्यापिण्यावर लक्ष दिल्यावर असा प्रॉब्लेम होतोय. घरात तर आज इरबळ मी तिकडे गेलीच नाही. विचारा पोरींला. होय. आज दिवसभर घरात आहे का. पहाट उठली, आंघोळ ही केली आणि जी तवापासून जी हिकडं आहे ती हिकडच. हा बोला की. हा बर बघते. आला असतील मेसेज दाखवतोय मला. कुणी पाठवलेत. हा बघते मी. माझा व्हिडिओ चालू आहे. एकच मिनिट. बर बघते. तर भाऊ बहिणीनं कुणाची तरी ऑर्डर आली होती, तर त्यांनी आहे ना ऑर्डर पॅकिंग करायच्या आधीच पैसे पाठवून दिले. तर तुमच्या दाजींचा फोन येत होता. दाजी म्हणत होतं पैसे आले का बघ. तर पैसे आलेत म्हणून सांगितलं त्यांना. तर चला आज सगळे आनंदी येत आणि आपला असाच बिझनेस चालू राहो हीच भोलेनाथ चरणी प्रार्थना तुमच्या पूनमताईची बी आणि तुमच्या सगळ्यांचा भरभरून आशीर्वाद आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खरंच इतकं भारी वाटतं ना भाऊ बहिणींनो, कारण की आपण कुठलं पण काम केलं आणि त्याला भरभरून चांगलं यश मिळालं म्हणजे यश प्राप्ती झाली तर एक आनंद वेगळाच असतो. कारण की आपल्या कष्टाला ज्यावेळेस फळ येतं ना त्यावेळेस तो आनंद एक गगनात मावाय म्हणजे गगनात न मावायसारखाच असतो खरं म्हणलं तर. आणि आता परतच्या पुढच्या ऑर्डरला आपली सुरुवात लवकरच होणार आहे. पुढच्या ऑर्डरी घ्यायला तर फटाफट ऑर्डरी टाकायला विसरू नका. कारण की आता पहिल्या ऑर्डरी तर चाललेल्या आहेत झणझणीत वाजत गाजत. तर पहिल्या ऑर्डरी तर चाललेल्या आहेत. सगळा मसाला आपला पॅकिंग पण झालेला आहे आणि आता दुसऱ्या ऑर्डरी घ्यायला 2-4 दिवस लागतील दुसऱ्या ऑर्डर घ्यायला. पण फटाफट तुम्ही आहे ना ऑर्डर टाका म्हणजे लिस्टला नाव लिहून ठेवल्या जात आहे ना फटाफट. म्हणजे टेन्शन नाही हो. नाही तर परत मग कुणाला घावलं कुणाला नाही घावलं. आणि गावाकडची चव घ्यायला तर अजिबात विसरायचं नाही. गावाकडचा मसाला आणि ज्या वेळेस तुमचा मसाला तुमच्या घरपोच होईल तुम्ही त्याची भाजी म्हणजे कालवण खाचाल किंवा मसाला तुम्हाला आवडल तर फीडबॅक द्यायला नक्की म्हणजे विसरू नका बरं का. तुमच्या पूनमताईला तेवढाच आनंद होईल. कारण की आपल्या नवीन मशीनीवर आपण मसाला बनवायला चालू केलेला आहे भाऊ बहिणीनं. आपली नवीन मशीन खास तुम्हाला सांगते त्यासाठी आणलेली आहे डांका मशीन. तर चला परत एकदा तुम्हाला ऑर्डरसाठी नंबर मी देते 76 66 60 27 46. दुसरा नंबर 98 22 20 85 82. तर असंच प्रेम राहू द्या. घ्या मग सगळ्यांनी काळजी. आता जरा निवांत झोपती आराम करते जेवण करून गोळ्या खाऊन जी आराम करते. आता उद्या आता मिरची निवडायची पण अपेक्षा नाही. आता संध्याकाळी मिरची सुद्धा निवडणार नाही. आता काय असेल ती उद्याच. आता तुमच्या दाजींना पण बाहेर कामाला जावं लागणार नाही भाऊ बहिणींनो. कारण की असं घरी आपलं काहीतरी व्यवसाय असला ना म्हणजे टेन्शन राहत नाही. लय वजी उचलण्यात पण आता दाजींची पण तब्येत तशी नाही की दाजींनी लय वजन उचलावी ती. पण चला
आता कसं आहे, पुढे येईल ती कामं करावं लागतात, बरोबर का नाही. लेकरं बाळ आहे तर 3 शिक्षण चालू आहे पुरींचं, त्याच्यामुळं शिकवायची म्हणजे माझी इच्छा आहे भावा बहिणींनो. माझं शिक्षण नाही झालं पण माझ्या लेकरांना शिकवायचं इच्छा आहे माझी. त्याच्यामुळं मी जी पुढे येईल ती कामं करते, मागं पुढं बघत नाही. कारण की लेकरांची शिक्षण पूर्ण करायच्यात. शिक्षण पूर्ण करायचं तोपर्यंत भरपूर जीवाला त्रास घ्यावा लागणार आहे पुरी नोकरी लागूच तर. पोरींला एकदा का लेकरांचं शिक्षण पूर्ण झालं, त्या स्वतःच्या पाया उभा राहिल्या, तर माझ्या जीवाला इतकं भारी वाटेल ना, लय भारी वाटेल बघा. कारण की आता माझं तर शिक्षण नाही झालं एवढं, 6वीच झालंय म्हणायचं, 7वी निमित्त झाली माझी. तर कमी शिक्षण आहे भाऊ बहिणीनं माझं, पण लेकरांना पूर्णपणे शिकवायचा प्रयत्न करतोय आम्ही जीवाचं रान करून. 3 पोरींना शिकवायचा प्रयत्न करू, पण त्यासाठी कष्ट लय महत्वाचं आहे. लेकरांना शिक्षणाला आहे ना खर्च भरपूर लागतो ना भावा बहिणींनो, त्याच्यामुळं भरपूर त्रास घ्यावा लागल, तेव्हा कुठं जाऊन लेकरं स्वतःच्या पाया उभा राहते. जर आम्ही कटाळलो की चला भाऊ बहिणीनं आलं बाया दाजी तुमचं, हो का पोताभर मिरच्या घेऊन आल्या त्या. आता दाजीचं कमाट वाकडं तिकडं होस तर दाजी मिरच्या निसणार आहेत. काय माहिती का बाबा बहिण, मसालाच पुरला नाही मसाला राव. पुरला नाही, त्याच्यामुळं परत गेलो. आज गाय गडबडीन आणि मिरच्याला वाळवायला 2 दिवस तर म्हणजे असं नाही चांगलं. मिरची वाळलेली आहे चांगली, पण तरी बी एक ऊन द्यावंच लागल ना. ऊन द्यावंच लागेल ना. बाजार आणला उलसाक. नाही म्हणून बाजार आणला. हा. आता उद्या अजून कुरिअर टाकायला तालुक्याला जावं लागल. ए पुरी हो, बाजार आणलाय पप्पानी, घेऊन जावा. हो का बाई, माझ्या नवऱ्यानी माझ्यासाठी अंडी सुद्धा आणले ती ग बाय, आज न सांगता ग बाय खरंच. मग आता परत म्हणलं ह्याला पडा नको. पण आता नाही ना मी खाणार आज, म्हणजे बघू. दाजीला माहितीये ट्रीटमेंट चालू आहे भावा बहिणीनो, बाया विचार कर ना खाण्यापिण्याचा. हो का पोतभर मिरची आणले काय ते. केलेलं आहे, आता किती बी ऑर्डर यामध्ये सगळ्या पद्धतीचा मसाला बनवून देणार. कांदा लसूण आपलं लसणाची मिरची सुद्धा बनवल्या जाणार आहे. मिरची पावडर, लसणाची मिरची, परत तुम्हाला सांगते लाल मसाला, काळा मसाला. खास आपली मशीन त्यासाठी तर आलेली आहे, सगळ्या भावा बहिणींच्या मनासारखं मसाला पाठवण्यासाठी. हो का मिरची आली ग बया, मिरची आली, गुणी भर मिरची आली. आता किती बी मसाला ऑर्डर टाका भाऊ बहिणीनं. आता आपण काय दिसाड 2 दिसाड म्हणलं तरी घरी मशीन आहे आपली, कुठं शकतोय होय. तर आता उद्याच्याला आपल्याला परत जावं लागणार आहे. बाकीचं मटेरियल बाकीचं राहिले मटेरियल मला काय तुम्हाला सांगू का, आणता आलं नसतं, त्याच्यामुळे काय आणलं नाहीये. परत उद्या आपल्याला परत जावं लागणार आहे. बघू आता लवकर. थंड वाजून आली दाजीला. आता गार लागतंय मरणाचं बाबांना बहिण, काय सांगू तुम्हाला. आता येताना आहे ना सगळं मटेरियल आलं नसतं दाजीला, पण चला म्हणलं हे उद्याच्याला सगळं मटेरियल येणार नाही म्हणून गाय गडबडीने पळवलं डायरेक्ट. चला आता आहे ना, लवकरात लवकर आपल्याला मसाला इथं तयार पाहिजे ना. बहिणीच्या ऑर्डर यायला लागल्या तर मसाला संपला. संपला. आता परत ऑर्डर आली होती, परत पॅकिंग केलंय मी. ती 1.5 किलो राहिला त्यातला अर्धा किलो. असं हा. होय, चालतंय. बरं मी जरा उलसक काय हे काय म्हणतात, काय गरम हो का, हो की गार लागायला लागलं उलसक. जरा हातीनं माझा बदली झाल्या, थोडं उलसक गरम करतो. बर बर चालतंय. चला भाऊ बहिणीनं, आता उद्या सगळ्यांच्या ऑर्डरी कुरिअरला टाकल्या जाणार आहेत. तर चला सगळी भाऊ बहीण वाट बघणार आहेत आपल्या मसाल्याची. कसा आहे मसाला, कसा आहे मसाला. तसा तर दाजीचा व्हिडिओ येणारच आहे गडीवर, तसं काही नाही. कारण काय होतं दाजीला तर टाइमच मिळाला नाही. मग बिझनेस म्हणलं तसंच टाइमच मिळाला असतं. तर काय करू त्याला. बरं चला आता ही मिरची उद्याच नीट करायला. उद्या आता वाळून द्यावं लागेल. हा. उद्या बघू, उद्या संध्याकाळी तर बसावं लागेल आपल्याला नीट करायला. हे कराय हा. एक ऊन मिरची आहे ना, आता उद्या सगळं मटेरियल आणावं लागेल त्याचं. हा आणावं लागेल ना मटेरियल. चला भाऊ बहिणीनं बाय बाय करते सगळ्यांना. मग आता जेवण करायचं, जेवण भेटाना काय सांगावं तुम्हाला. परत रगात कमी व्हायचं, 1 पॉईंट वाढलेला असं वाटायला लागलंय. धावपळीने मग काय तर नाही मग काळजी, दाजीला काळजी आहे ना, त्याच्यामुळेच अंडी घेऊन आलो येताना. नको म्हणलं आहे का मग नाही. काय तर
बर चला मग. बाय बाय सगळ्यांना. आणि असंच प्रेम आणि असाच प्रतिसाद द्या आणि असंच प्रेम राहू द्या दाजीवर, पूनमताईवर आणि पूनमताईच्या आणि दाजीच्या फॅमिलीवर, माझ्या लेकरांवर. बहिणीला काळजी आहे ना राहू. आता तुम्ही तर बघताय राहू, कुठं कुठं कामासाठी पार पुण्याला गेलो. मग लेकर बाळ उपाशी मारते आणि शिक्षण पाणी चाललंय, बायको अशी आजारी, त्या टेन्शनने दाजी पुण्याला मग काय गेला. बायको आजारी आहे, मग काय बायको झोपून आहे वय. मग त्यांनी त्याच्यामुळेच काळजीने गेलो ना. पण आता काय भावानं बन तिथं रोजंदारी मिळाना. पण चला आपला हे बिझनेस चालू झाला आणि त्यात भाऊबाईने सांगितलंच तुमच्या पूनमताईला, बायकोला सांगितलं बाहेर लावू नका दाजीला, का आम्हाला आपला घरीच बिझनेस टाकून द्या, म्हणून बायकोने टाकून दिले. मग काय पण दाजी बी कष्टाला आहे का माग. नाही की. मग चला चला, भूक लागली मला, लय चल. भूक लागली. चला भाऊ बहिणीनो, बाय बाय करते सगळ्यांना.